आदरणीय अतिथी, मान्यवर परीक्षकगण आणि ज्ञानयज्ञातील प्रज्वलित तेजस्वी ज्योतींनो, आपल्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मी प्रतीक्षा हरिपूरकर पुणे येथून व्याख्यान श्रेणीच्या युवा गटातून माझे सादरीकरण करत आहे. आज मी आपल्यासमोर उभी आहे एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी ज्यांची लेखणी केवळ कागदावर नव्हे तर युगाच्या मनावर कोरली गेली, ज्यांचा एक एक शब्द स्वातंत्र्य यज्ञातील आहुतीची समिधा बनल्या, ज्यांचे साहित्य स्वतःच्या उदात्त व्यक्तिमत्वाची ओळख, बुद्धीचे तेज आणि देशासाठीच्या त्यागाची उत्कट भावना व्यक्त करते. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आपला आजचा व्याख्यान सादरीकरणाचा विषय आहे अभिनव प्रयोगशील सावरकर, कविता, नाटक आणि कादंबरीतून देशभक्ती. कोण होते सावरकर? काय होते सावरकर? स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात अंदमानच्या काळ्या पाण्याचं अभेद्य कारागृह, देशप्रेमाच्या वेळात शरीरावरच्या जखमा घेऊन समुद्रात जहाजातून मारलेली उडी आणि न भूतो न भविष्यती अशी 2 जन्मठेपांची शिक्षा मिळालेला, प्राणपणाने देशाला वाहून घेतलेला एक स्वातंत्र्य सैनिक. पण सावरकरांचं व्यक्तिमत्व फक्त कारागृहाच्या भिंतीत आणि हातापायातील बेड्यात कैद झालेलं नाही. ते होते निष्ठावंत देशभक्त, उत्तम वक्ता, मार्मिक नाटककार, ज्वलंत कवी, आदर्श व त्यागमूर्ती, धोरणी समाजसुधारक, बुद्धिवादी तत्त्वज्ञ, निस्वार्थी राजकारणी, आधुनिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते, एक अजेय योद्धा आणि ज्ञानाचा प्रखर सूर्य. त्यांची देशभक्ती केवळ त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातूनच नाही तर त्यांच्या लिखाणातून, भाषणातून आणि त्यांनी लिहिलेल्या कवितेच्या प्रत्येक शब्दातून ओसंडून वाहताना दिसते. आज मी बोलत आहे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या एका अशा पैलूबद्दल ज्यातून देशभक्तीच्या उत्कट भावनेला आणि स्वातंत्र्याच्या लढ्याला लेखणीतून अमर केलं. ते म्हणजे सावरकरांचं साहित्य. भारताला स्वातंत्र्य हे कुणा एकट्या दुकट्यामुळे मिळालेलं नाही. अनेकांच्या प्रयत्नातून, सर्वार्पणातून, त्यागातून आणि बलिदानातून मिळालेलं आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या महायज्ञात अनेक समिधा अर्पण झाल्या. पण स्वातंत्र्यवीर सावरकर हे असे महर्षी होते ज्यांनी केवळ तन, मन आणि धनाचा त्याग केला नाही तर आपल्या प्रज्ञेचे तेज, लेखणीची धार आणि प्रतिभेला भारतमातेच्या चरणांवर अर्पून इतिहासाच्या ग्रंथावर स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी अजरामर केले. त्यांच्या काव्याने अंदमानातील कोठडीच्या भिंतींनाही स्वातंत्र्याचे मंत्र दिले. इतर सेनानींनी रणांगण गाजवले, पण सावरकरांनी रणांगणासोबतच शब्दांच्या शस्त्राने लढा दिला आणि साहित्याच्या शास्त्राने तो संघर्ष अजरामर केला. सावरकरांनी देशभक्तीपर गीते, विरहगीत, स्तवन, आरती, अंगाई, फटका, पोवाडा, सौंदर्य कविता या सर्वच प्रकारात काव्यलेखन केले. त्यांची कविता म्हणजे सुबक सुंदर, नक्षीदार मखमली म्यानात विराजित, देशभक्तीची आणि बुद्धीच्या तेजाने लखलखणारी दुधारी तलवार आहे. त्यांच्या कवितेतील प्रत्येक मात्राभार म्हणजे ज्वलंत देशप्रेमाचे स्फुल्लिंग आहे, काळ्या पाण्याच्या अंधाऱ्या कोठड्यातील हंबरडा आहे, मातृभूमीच्या पायाशी वाहिलेलं रक्त आहे आणि स्वातंत्र्यासाठी हसत हसत मरण पत्करण्याची अक्षय अविचल तयारी आहे. त्यांची कविता फक्त गीत नव्हती, गाज होती. ओघ नव्हता, उठाव होता. केवळ अलंकार नव्हते, शस्त्र होती. सावरकरांच्या कविता हा त्यांच्या अभिव्यक्ती आणि व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होत्या. त्यांच्या कवितेत आकाशाला स्पर्शून जाईल एवढी उंची होती तर समुद्राचा तळ गाठेल एवढी खोली देखील होती. त्यांची कविता केवळ रडवणारी नव्हती तर देशास्तव असलेल्या प्रेमाखातर स्वातंत्र्यासाठी शत्रूविरुद्ध लढवणारी होती. केवळ कविताच नाही, सावरकरांनी नाटकातून जनप्रबोधन आणि देशभक्ती जागवण्याचा प्रयोग केला. संन्यस्त खड्ग नाटकात त्यांनी एका तेजस्वी संन्याशाच्या मनातील द्वंद्वाचे चित्र उभे केले. तलवार म्यान करण्याची वेळ आणि पुन्हा ती उपसण्याची निकड यातील सूक्ष्म भेद त्यांनी समाजाला समजावून सांगितला. हे नाटक म्हणजे शांतता आणि शौर्य या 2 ध्रुवांना जोडणारं वैचारिक पूल आहे. सावरकरांचे उत्तरक्रिया हे नाटक म्हणजे केवळ रंगमंचावरील संवाद नसून तो पानिपताच्या रणांगणावर सांडलेला रक्ताचा आणि अपमानाचा सूड घेणारा एक ज्वालामुखी आहे. मराठ्यांच्या पराभवाच्या राखेखाली दबलेला स्वाभिमान सावरकरांनी या नाटकातून पुन्हा एकदा पेटवून उठवला. उत्तरक्रिया म्हणजे केवळ अंत्यविधीचा विधी नव्हे तर तो शत्रूच्या सत्तेची इतिश्री करणारा एक रणयज्ञ आणि पराभूत मानसिकतेवर केलेला वैचारिक वज्रप्रहार आहे. त्यांनी इतिहासातील नायकांना रंगभूमीवर आणून गोंधळलेल्या समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाटके केवळ संवादाचे जाळे नसून ती आत्मसन्मानाची आणि स्वत्वाची उजळती ज्योत होती जी भारताच्या स्वातंत्र्य मार्गाला प्रकाश देत होती. या प्रयोगातून त्यांनी कला आणि कर्तव्य यांचा समन्वय साधला आणि रंगभूमीला देशप्रेमाच्या दीप्तीने नवचेतना दिली.
कादंबरी या प्रकाराला आपण मनोरंजनाचं, कथाविष्काराचं साधन मानतो. पण सावरकरांनी कादंबरीला विचार प्रवर्तनाचं मौन शस्त्र बनवलं. त्यांनी समाज सुधारणा, विज्ञाननिष्ठता, समतेचं भान, अंधश्रद्धेविरुद्धचा विद्रोह या सगळ्या विषयांना साहित्याच्या मध्यावरती आणलं. त्यांच्या काळेपाणी या कादंबरीमध्ये अंदमानाच्या कारागृहातील कैद्यांचे भयानक जीवन, तेथील अमानुष छळ आणि त्या परिस्थितीतही टिकवून ठेवलेली देशभक्ती याचे चित्रण आहे. मला काय त्याचे किंवा मोपल्यांचे बंड या कादंबरीतून हिंदू समाजातील त्रुटी आणि त्यामुळे होणारे धर्मांतराचे संकट यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे. सावरकरांच्या लेखणीतून उमटलेली देशभक्ती ही केवळ कविता, संवाद किंवा कादंबरी नव्हती, तर ती देशभक्तीच्या मार्गात सदोदित उजळत राहणारी अखंड ज्योत होती. त्यांच्या नजरेत देशभक्ती म्हणजे केवळ ध्वजाला सलाम करणं नव्हे, तर आपल्यातील अज्ञानी वृत्तीला सलाम ठोकणं. केवळ शत्रू राष्ट्राला विरोध नव्हे, तर स्वतःतील दोष, भीती, मोह यांना विरोध. केवळ परकीय सत्ता हटवणं नव्हे, तर अंधश्रद्धा, जातीवाद, विषमता यासारख्या समाजभेदक प्रवृत्तींना हटवणं. स्वातंत्र्य मिळाल्यावरही सावरकरांचं म्हणणं स्पष्ट होतं. गुलामगिरीच्या साखळ्या हातातून खंडित झाल्या म्हणून लढ्याचा शेवट होत नाही, उलट त्या दिवसापासून देशभक्तीच्या जबाबदारीचा खरा आरंभ होतो. आज आपण डिजिटल युगात जगतो. मिळालेल्या स्वातंत्र्याच्या सवयीने कधीकधी स्वातंत्र्याचं मोल विसरतो. आपल्या बाजूला आजही भ्रष्टाचाराची सावली, विषमतेची खोल दरी, अज्ञानाला देवत्व देणाऱ्या प्रवृत्ती आणि स्वार्थाच्या बेड्यात जखडलेली मनं आजही दिसतात. परंतु सावरकरांच्या कविता आजही तरुणांच्या मनात धैर्याचं बीज पेरतात. नाटकं आजही प्रश्नांना उत्तरं देतात. कादंबरी आजही देशभक्तीच्या निखाऱ्यांना फुंकर घालते. शेवटी एवढेच म्हणेन की सावरकर हे कालच्या इतिहासाचे एक पान नसून ते उद्याच्या उज्ज्वल भारताचे दीपस्तंभ आहेत. त्यांनी काव्यातून क्रांती पेरली, नाटकातून स्वाभिमान फुलवला आणि कादंबरीतून संघर्षाची गाथा गायली. सावरकर हे एक असे विद्यापीठ आहेत जेथे देशभक्तीचे धडे रक्ताने गिरवले जातात. आज आपण ज्या मोकळ्या श्वासात जगत आहोत त्या श्वासांमागे सावरकरांच्या बलिदानाचे आणि त्यांच्या प्रखर वैचारिक मंथनाचे अधिष्ठान आहे. चला तर मग सावरकरांच्या साहित्यातील क्रांतीचा अंगार आपल्या हृदयात जपूयात आणि त्यांनी स्वप्नात पाहिलेला सामर्थ्यशाली, एकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ भारत घडवण्याची प्रतिज्ञा करूयात. त्यांनी लिहिलेले साहित्य हे आजच्या पिढीसाठी अजूनही तितकेच जाज्वल्य, तितकेच जिवंत आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला. अशा या साहित्य सम्राट आणि क्रांती सूर्याला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.